बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी येते विदर्भातून। विदर्भात 2 महिन्यानंतर जोरदार पाऊस बरसतोय। गडचिरोली, वर्धा, अमरावती, चंद्रपूर, नागपूरमध्ये तर पावसानं कहर केलाय। गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थितीही निर्माण झाली आहे। विशेषतः भामरागड तालुक्यात अनेक भाग जलमय झाले आहेत। याचा जनजीवनावर मोठा परिणाम झालाय। विदर्भात 2 महिन्यानंतर जोरदार पाऊस बरसतो आहे, मात्र त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले। अनेक ठिकाणी बचाव कार्य राबवण्यात येत आहे। 2 महिने पाऊस उशिरा आला, मात्र आता जो पाऊस बरसतोय त्यामुळे अनेक ठिकाणी विदर्भात पूरस्थितीही निर्माण झालेली आहे। दरम्यान वर्ध्याच्या देवळी तालुक्यात मुसळधार पाऊस बरसतोय। मुसळधार पावसामुळे बोरगाव ते आलोडा मार्ग बंद करण्यात आलाय। तर अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव कसबा गावाला लागून वाहणारी मेघा नदी आणि ब्राह्मणवाडा थडी गावातून वाहणाऱ्या पूर्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। विदर्भातील पावसाची ही दृश्य आपण पाहत आहोत। पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती उद्भवलेली आहे। अमरावतीत पूरस्थिती आहे, नद्यांना पूर आलेला आहे, अनेक गावांचाही संपर्क तुटलेला आहे। यंदा पावसानं बरीच ओढ दिली। तब्बल 2 महिने पाऊस उशिरा आलेला आहे, मात्र आता जो पाऊस बरसतोय तो अत्यंत मुसळधार असा पाऊस बरसतोय आणि त्यामुळे जनजीवनावर परिणाम होताना दिसतो आहे। अमरावतीमध्ये पूरस्थिती ओढवलेली आहे, तर वर्ध्यात देखील अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम झालेला आहे। बोरगाव ते आलोडा मार्ग बंद करण्यात आलेला आहे। विदर्भात नेमका पावसानं कुठे कुठे कसा परिणाम केलेला आहे पाहूया। गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली। विशेषतः भामरागड तालुक्यात अनेक भाग जलमय झाले। जनजीवनावर याचा परिणाम झालाय। नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत। जिल्ह्यातील 24 प्रमुख मार्गांवरील वाहतूक बंद करावी लागली आहे। तर पूरग्रस्त भागातील सुमारे 700 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे। त्यांच्या निवासाची व्यवस्था आश्रमशाळा आणि इतर सुरक्षित ठिकाणी करण्यात आली आहे। गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे गडचिरोली शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय। चक्क गडचिरोली नगर परिषद कार्यालय परिसर देखील पाण्याखाली गेलेला आहे। त्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत। जिल्ह्यातले अनेक मार्ग तर बंद झालेलेच आहेत, मात्र गडचिरोली शहरातली ही परिस्थिती पाहतो आहोत। थेट कार्यालयात, नगर परिषद कार्यालयात हे पाणी शिरलेलं आहे। दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे अनेक राष्ट्रीय महामार्ग नदी नाल्यांवरचे मार्गही बंद झाले आहेत। अशातच आष्टी मुलचेरा मार्गावर एक थरारक घटना घडली। पुराच्या पाण्यातून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यानं कार घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याच्या प्रचंड प्रवाहात त्याची कार वाहून गेली। काही अंतरावर ती एका झाडाला अडकली। झाडाला कार अडकल्यामुळे कारमधील व्यक्तींचे प्राण थोडक्यात बचावले। याबाबतची माहिती मिळताच आष्टी पोलीस, महसूल विभाग आणि वन विभागाचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं। स्थानिकांच्या मदतीने आणि बचाव पथकाच्या प्रयत्नांतून कारमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। दरम्यान विदर्भातल्या ज्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसतो आहे तिथल्या प्रत्येक जिल्ह्याचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत। गडचिरोलीमध्ये सुरुवातीला जाऊया। गडचिरोलीमध्ये मनीष रक्षमवार आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून गडचिरोलीमध्ये नेमकी काय स्थिती आहे जाणून घेऊया। मनीष, गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय, अनेक मार्ग बंद झाल्याचं कळतंय। सध्या काय परिस्थिती आहे गडचिरोलीमध्ये? आपण आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहोत, गडचिरोली शहरामध्ये आहोत आणि गडचिरोली शहरामध्ये आपण नगर परिषदमध्ये आलेलो आहोत। बघू शकता या नगर परिषदेच्या परिसरामध्ये पाणी कमी झालेलं आहे। मगाशीच पाणी कमरेपेक्षा वर होतं आणि या ठिकाणी हा कार्यालय आहे। या कार्यालयामध्ये बघू शकता तुम्ही किती पाणी जमा झालेलं आहे।
ते समोर काही कर्मचारी सुद्धा बसलेले आहे. सकाळी या ठिकाणी पाणी भरपूर होतं, आता पाणी कमी झालेलं आहे. एकंदरीत गडचिरोली जिल्ह्याला येलो अलर्ट घोषित केलेला आहे, परंतु रात्रपासून मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे अनेक ठिकाणी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि जिल्ह्यातील 24 महत्त्वाचे मार्ग सुद्धा बंद झालेले आहे आणि पुन्हा जर रात्रभर जर पाऊस आला तर परिस्थिती ही बिकट निर्माण होणार आहे. तसंच वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्यामुळे अजून पाणी वाढण्याची दाट शक्यता आहे. या ठिकाणी काही नगर परिषदमध्ये काही येणारे काही व्यक्ती सुद्धा आहे, आपण त्यांच्यासोबत सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करू. हेमानी, तुम्ही कशासाठी आले होते इकडे? तर मला काही काम असल्यामुळे नगर परिषदमध्ये मी आलो होतो. तर मी आलोच तर नगर परिषद मला थोडी बंद दिसली आणि नगर परिषदमध्ये पाहत तर अतिवृष्टीमुळे खूप पाणी साचलं होतं इथे. एकंदरीतच सकाळपासूनच या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे पाण्याची पातळी वाढलेली आहे. हेमानी, नक्कीच असेच संपर्कात राहा. यानंतर आपण पुढच्या जिल्ह्याकडे वळणार आहोत. चंद्रपूर जिल्ह्यामधली परिस्थिती काय आहे जाणून घेऊया. चंद्रपूरमध्ये आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. रात्रभरापासून आतापर्यंत 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरातील अनेक रस्ते जलमय झालेत. नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत. अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. चंद्रपूरमधून अभिषेक भटपल्लीवार आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. अभिषेक, काय स्थिती आहे सध्या चंद्रपूरमध्ये? नक्कीच चंद्रपुरात हवामान खात्याने मागील 2 दिवसापासून रेड अलर्ट घोषित केला होता. त्यानंतर मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा पडण्याचा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आलेला होता. परंतु काल दिवसभर चंद्रपुरामध्ये संत गतीने पाऊस सुरू होता. तर काल मध्यरात्रीपासून पावसाने जोर पकडल्यामुळे रात्रभरामध्ये पडलेल्या पावसामुळे अनेक रस्ते जे आहे चंद्रपूर शहरातले आणि जिल्ह्यातलेही रस्ते जलमय झालेले आहेत. तर नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. विशेष म्हणजे भात पीक जे जो परिसर आहे जवळपास 3 ते 4 तालुके जे असे आहेत की तिथे भात पिकवल्या जाते. त्या परिसरामध्ये या पावसाचा थोडा फायदा झालेला आहे. परंतु त्यांना अधिक पावसाची आवश्यकता असल्यामुळे आवश्यकता आहे. परंतु असाच पाऊस जर सुरू राहिला तर त्याही परिसरामध्ये थोडा भात पीक शेतकऱ्यांना जरा फायदा होऊ शकतो. परंतु मागील 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसात जवळपास 100 मिलीमीटर पाऊसच आतापर्यंत पडलेला आहे. अजून रात्रभर परत पाऊस सुरूच राहील असं हवामान खात्याकडून सध्या सांगण्यात आलेलं आहे. मागील 2 दिवसापासून जिल्हाधिकाऱ्यांनी येथील शाळा महाविद्यालयही सध्या शाळांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहे आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा इशाराही दिलेला आहे. हेमाली, नक्की असे संपर्कात राहा. अभिषेक, वर्ध्यामध्ये काय सध्या स्थिती आहे? पावसामुळे काय घडलेलं आहे तिथे पाहूया. वर्ध्याच्या देवळी तालुक्यात मुसळधार पाऊस बरसतोय. मुसळधार पावसामुळे बोरगाव ते आलोडा मार्ग बंद करण्यात आलाय. यशोदा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं वर्धा राळेगाव हा मार्गही बंद झालाय. वर्ध्यामधून काय वर्ध्यातली स्थिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांच्याकडून. निलेश, वर्ध्यामध्ये पावसामुळे नेमकं काय काय कशी परिस्थिती उद्भवली आहे? हो हिमाली, खरं आहे. आज वर्ध्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सकाळपासूनच काही भागामध्ये मुसळधार पावसाला ही सुरुवात झाली होती. काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू होता, परंतु दुपारनंतर देवळी तालुक्यामध्ये या मुसळधार पावसाने जरा उग्र रूप धारण केलं आणि त्याच्यामुळं यशोदा नदीला जो पूर आला त्याच्यामुळे बहुतांश रस्ते जे आहेत देवळी तालुक्यातील हे जरा पाण्याखालतं गेल्यामुळे ते मार्ग जरा बंद झालेले आहे. आणि आताही हवामान खात्याने येत्या 24 तासामध्ये वर्ध्यातील काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा जो आहे तो दिलेला आहे. याच्यामध्ये देवळी तालुक्यामध्ये साधारणतः 10 ते 12 घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. याच्यामधले काही घरांना मंडळ अधिकारी कार्यालयामध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे, स्थलांतर करण्यात आलेलं आहे आणि काही नागरिकांना आपल्या नातेवाईकांकडे पाठवण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आंजी ते अंदोरी मार्ग हा बंद झालेला आहे. वर्धा ते राडेगाव रस्ता बंद आहे. आलोडा ते बोरगाव रस्ता बंद आहे. शेंद्री ते सोनराव रस्ता बंद आहे. भोजनखेडा ते तळेगाव रस्ता बंद आहे. दिघी ते देवडी मार्ग बंद आहे. याच्यामध्ये आपण बघितलं तर रत्नापूर येथील 2 घरात पाणी शिरलेलं आहे. शिरपूर येथील 4 घरात आणि भिडी येथील 7 ते 8 घरामध्ये पाणी शिरलं होतं. परंतु आताची स्थिती हे पाणी ओसरलेलं आहे.
थोड्या प्रमाणात जरी पाणी ओसरलेलं असलं तरी महसूल यंत्रणा असो, पोलीस यंत्रणा असो, त्या ठिकाणी तळ ठोकून आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. हेमाली. नक्की असेच संपर्कात राहा निलेश. नागपूरमधली स्थिती आता पुढे आपण पाहणार आहोत. नागपूरमध्ये गेले 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यातच हवामान खात्यानं पुढील 24 तासात विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विविध जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा हवामान खात्यानं जारी केला आहे. त्यात नागपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचीही शक्यता आहे. काही ठिकाणी सुमारे 200 मिलीमीटरपर्यंत पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडून. संजय, नागपूरला पावसानं चांगलं झोडपून काढलेलं आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून आपण नागपूरची स्थिती पाहतो. अजूनही ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. नागपूरमध्ये सध्या काय स्थिती आहे आणि प्रशासनाकडून काय नेमकी तयारी केली जाते? अगदी बरोबर हेमाली, जसं आपण म्हणालात गेली 15 दिवस नागपूरसह विदर्भाकडे पावसानं पाठ फिरवली होती, पण आता गेले 2-3 दिवस अक्षरशः झोडपून काढलेला आहे. मंगळवारी काही तासातच 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आणि 24 तासात 180 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्यानंतर कालसुद्धा पावसाने फारशी सुट्टी घेतली नाही. आज तर ऑरेंज अलर्टच आहे आणि उशिरा सायंकाळपर्यंत खूप मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. आणि जसं आता आपण सांगितलं, पुढील 24 तासात सुद्धा 200 मिलीमीटरपर्यंत पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जाते. आपण आता गडचिरोली आणि चंद्रपूरची स्थिती पाहत होतो. कित्येक गावांचा संपर्क तुटलेला आहे, रस्त्यावर पाणी आलेलं आहे. पण नागपूरच्या जवळ, नागपूर शहराच्या जवळ, नागपूर ते नवीन नागपूरला जोडणारा हा बेसा ते बेलतरोडी रस्ता मला आपल्याला दाखवायचा आहे. हा रस्ता जो आहे खोलगड भागामध्ये आणि तिथे पाणी साचलेलं आहे. गेले 3 दिवस हे पाणी जशाचं तसं आहे. उलट आज या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होताना दिसते, कारण सतत जोराचा पाऊस सुरू आहे. आणि असाच जर पाऊस सुरू राहिला तर आज सायंकाळपर्यंत बेलतरोडीला जाणारा हा रस्तासुद्धा बंद होईल आणि बेलतरोडीला जाण्याला जे लोक उत्सुक आहेत किंवा ज्यांची घरं तिथे आहेत त्यांना पर्यायी मार्ग शोधावा लागेल, अशी बिकट परिस्थिती इथे आहे. आपण पाहू शकतो की चारचाकी वाहनांनासुद्धा इथून मार्ग काढणं किती दुरापास्त होतं आहे. आणि सुमारे 500 मीटरचा हा स्ट्रेच आहे. हा खोलगड भागातला स्ट्रेच झालेला आहे आणि त्यामुळे जर असंच अतिमुसळधार पाऊस झाला तर मग परिस्थिती फार वाईट होऊ शकते. आपल्यासोबत या भागाचे जे नगरसेवक आणि सभापती आहेत सुनील सोटटक्के, सरळ त्यांनाच विचारूया. सुनीलजी, कॅमेऱ्याकडे पाहून आम्हाला सांगा, थोडक्यात सांगा, कोण दोषी आहे, कोणाचा हा दोष आहे? खोलगड भागामध्ये अशा महत्त्वाच्या ठिकाणी नवीन नागपूरचा रस्ता, पण ही परिस्थिती आहे, रस्ता बंद होण्याची स्थिती आहे. येणाऱ्या 15 वर्षापासून ह्या पाण्याचा प्रवाह चालू आहे. हे जे पाणी आहे ते शहरी भागाकडून पाणी येत आहे आणि इथून जी पाण्याची जी पडवाट आहे ती पडवाट ऑलरेडी ड्रेनेज सिस्टममुळे थोडी बंद झालेली आहे. 4 दिवसापासून आमची यशवंत शाळा किंवा कुठला इथला जे 7 लेआउट आहे. आपण स्वतः नगरसेवकात सभापती आहात, आपण असे प्रश्न का नाही सोडवले? आत्ताच आमची बेसा पिपळा जी आहे आत्ताच नगरपंचायत, याच्या अगोदर ही ग्रामपंचायत होती. ग्रामपंचायतकडे फंडाच्या कमतरतेमुळे आम्ही हे काम करू शकलो नाही. पण तुम्हाला सांगू इच्छितो, संपूर्ण नागरिक सांगू इच्छितो की आता बेसा पिपळा ही नगरपंचायत झाली आहे. आपल्याकडे निधीचा अभाव नाही आणि आपण या ड्रेनेज सिस्टम ज्या बेसा पिपळा नगरपंचायत ड्रेनेजच्या सिस्टीम आहे त्याच्या सुधारण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि नगरसेवक आपल्याला सांगतायत की सुधारण्याचा प्रयत्न करतो आहे, ड्रेनेज सिस्टम लवकरच आम्ही इथे करू असं सांगण्यात येत आहे. पण नागपूर शहराला, नवीन नागपूर आणि बेसा बेलतरोडी या भागाला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता या बाबतीचं द्योतक आहे की कुठेतरी आणखी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मनीष नगर अंडरपास आणि बाकीच्या ठिकाणी जिथे पाणी तुंबून राहतं ते पाणी आता साफ झालेलं आहे, तिथून वाहतूक सुरू झाली आहे. पण अशी काही ठिकाणं आहे जिथे अजूनही प्रश्न आहे. जर अतिमुसळधार पाऊस झाला तर हा रस्ता बंद होण्याची स्थिती आहे. नक्कीच असे संपर्कात रहा संजय. यानंतर विदर्भात पुढे अमरावती जिल्ह्यात नेमकी काय स्थिती आहे हे पाहणार आहोत. अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव कसबा गावाला लागून वाहणारी मेघा नदी आणि ब्राह्मणवाडा थडी गावातून वाहणाऱ्या पूर्ण नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली. सध्या जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे.
दरम्यान अमरावती जिल्ह्यात सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। मेळघाटातील सिपना नदीला महापूर आलाय। नदीवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे, त्यामुळे परिसरातील 20 ते 25 गावांचा संपर्क तुटलाय। दरम्यान पूर्णा नदीवरील धरणाचे 3 गेट उघडण्यात आल्यानं नदी नाल्यांनाही पूर आलाय। प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येते। नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। याबाबत आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांच्याकडून। शुभम, मेघा नदी आणि ब्राह्मणवाडा मधली जी नदी आहे पूर्णा नदी, त्यालाही पूर आलेला आहे। काय सध्या स्थिती आहे पुराची? नक्कीसाठी पुढील अत्यंत महत्वाचे आहे। गेल्या 24 तासापासून पाहिलं तर मुसळधार पावसाला सुरू झाली। हा पाऊस जो आहे तो सार्वत्रिक आहे। अमरावती जिल्ह्यातल्या 14 तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह घटनांचा हा संपूर्ण पाऊस आहे। मेळघाटामध्ये जर पाहिलं तर सर्वात मोठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवरनं जी मेघा नदी प्रवास करते, जी मेघा नदी वाहते, त्या मेघा नदीलाही मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। तिथे अनेक घरं आणि गावं पाण्याखाली गेल्याचीही माहिती आपल्यापर्यंत येत आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर मेळघाटामधून वाहणारी सर्वात मोठी जी सिपना नदी आहे, त्या सिपना नदीला देखील मोठा पूर आलेला आहे। 20 ते 25 गावांचा संपर्क तुटल्याची माहिती आहे। एकूणच जर पाहिलं तर मध्य प्रदेशामध्ये जे पाण्याचा फ्लो आहे तो महाराष्ट्रामध्ये सातत्यानं पाऊस येत आहे। एकूणच या दोनही ठिकाणी होणाऱ्या मुसळधार पावसामुळे मेळघाटामधलं संपूर्ण जनजीवन जे आहे ते ठप्प झालेलं आहे। चांदूर बाजार तालुक्यामध्ये असलेलं पूर्णा मध्यम प्रकल्प आहे, या प्रकल्पाचे 3 दार जे आहेत ते उघडण्यात आलेले आहे। या 3ही दारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तालुका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे की अनावश्यक काम असेल तर कोणीही बाहेर पडू नये, नदी पात्रात जाऊ नये आणि जे रस्ते जलमय झालेले आहेत अशा रस्त्यावरून देखील वाहन घेऊन जाण्यास जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आलेला आहे। विशेष जर पाहिलं तर हा जो पाऊस आहे तो अमरावती जिल्ह्यातल्या 14 तालुक्यात सार्वत्रिक पाऊस आहे। तिकडे जर पाहिलं तर मेळघाट असेल, मोर्शी असेल, चांदूर बाजार असेल, नांदगाव खंडेश्वर असेल, दर्यापूर असेल, अशा सगळ्या ठिकाणी पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात बरसत आहे। जिल्हा प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे। मेळघाटमध्ये पावसामुळे अनेकदा मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीला पुढे जावं लागते। अशा काळामध्ये NDRF आणि SDRF पथकं जे आहेत ते तयार आहेत। संपूर्ण जिल्हा प्रशासन जे आहे ते वॉर रूमच्या माध्यमातून या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। विशेष म्हणजे मेळघाटामध्ये दऱ्या कोसळण्याचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात, रस्ते जे आहेत ते जाम होण्याचे देखील प्रकार समोर येत आहेत। अशा संपूर्ण पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग देखील अलर्ट मोडवर आहे। पुढील 24 तास जे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत। आपण पाहिलं होतं की गेल्या आठवड्यामध्ये अमरावतीमध्ये आणि विदर्भामध्ये पावसानं दडी मारली होती, पिकांची माना टाकलेल्या होत्या। आता पिकांनी संजीवनी मिळालेली आहे, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। नक्कीच धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। यानंतर भंडारा जिल्ह्यात जाऊया। भंडारा जिल्ह्याच्या चुलबंद खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आलाय। या पुरामुळे लाखांदूर तालुक्यातील दांडेगाव मांडळ मार्गावरील पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक झाली। नागरिकांनी पुलावरून ये जा करणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलंय। गेल्या अनेक दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नद्या, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत। यानंतरची बातमी चंद्रपूरमधून। चंद्रपूर जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी कालव्याला पाणी सोडल्यानंतर अवघ्या काही तासांत भगदाड पडलं। प्राथमिक अहवालानुसार ससे आणि उंदरांनी केलेल्या बिळांमुळे कालव्याची भिंत कमकुवत झाली होती। पाण्याचा दाब वाढल्यानंतर कालव्याला भगदाड पडून पाणी थेट शेतांमध्ये शिरलं। 2010 मध्ये हा कालवा बांधण्यात आलाय। अनेक वर्ष वापरात नसल्यानं मोठ्या प्रमाणात कालव्याच्या भिंतींमध्ये बिळं निर्माण झाली होती, असा दावा सिंचन विभागानं केलाय। सध्या दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू असून 2 दिवसात कालवा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न आहे। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचा घोडाझरी कालवा हा तयार झाला। या कालव्यामध्ये टेस्टिंगसाठी पाणी सोडण्यात आलं, पण जेव्हा पाणी सोडण्यात आलं तेव्हा पहिल्यांदा पाणी सोडल्यावर त्याची भिंत कोसळली। आता VIDC म्हणजे विदर्भ इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननं या संदर्भामध्ये अहवाल तयार केलाय आणि या अहवालामध्ये ससे आणि उंदरांनी या संपूर्ण परिसरामध्ये मोठे मोठे बिळं केले, त्यामुळे या बिळांमध्ये पाणी गेलं आणि खड्डे मोठे झाले, त्यामुळे भिंत पडली आणि कालवा सुरू होऊ शकला नाही, असा अहवाल पाठवला आहे। गोसेखुर्द प्रकल्प हा गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे 2-3 दशकांपासून याचं काम सुरू आहे। याचे जे
धरण जरी पूर्ण झालं असलं तरी कालवे काय अद्यापपर्यंत पूर्ण नाहीये. त्यामुळे हा प्रकल्प तयार होऊनही कालव्यांमधून पाणी जात नसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पाणी मिळत नाहीये. घोडाझरी कालवा जो आहे तो 2010 मध्ये अपेक्षित होतं काम त्याचं, पण आता 16 वर्षानंतर यातून पाणी सोडून टेस्टिंग करण्यात आलं. पण 16 वर्षानंतर सुद्धा शेतकऱ्यांची प्रतीक्षा ही मात्र कायमच राहिली आहे, कारण की टेस्टिंगच्या दिवशीच भिंत पडल्यामुळे आणि भाग खचल्यामुळे हा कालवा बंद करावा लागला आहे. त्यामुळे ससे आणि उंदीर यांनी मोठ्या प्रमाणामध्ये इथं खड्डे केल्यामुळे, बिळं केल्यामुळे हा कालवा सुरू होऊ शकला नाही. या कालव्याचं नुकसान झाल्याचं VIDC म्हणजे विदर्भ इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननं म्हटलं आहे. आता या प्रकरणात चौकशी केली जाईल का उंदीर आणि ससे यांच्यावरच जबाबदारी ढकलून VIDC हे मोकळं होणार आहे. सिंचन घोटाळ्यामध्येही अनेक अशाच पद्धतीच्या कथा या पुढे आल्या होत्या. त्यामुळे उंदीर आणि सस्यांवरती जबाबदारी ठेवून VIDC सिंचन विभागाचं हे मोकळं होणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन बोकडेसह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर. यानंतरची बातमी गोंदियातून. गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सावरटोला परिसराला जबरदस्त तडाखा बसलाय. नवेगाव बांध परिसरातील सावरटोला ते पिंपळगाव नाल्याला पूर आलाय. त्यामुळे त्यावरील पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे मार्ग पूर्णपणे बंद झालाय. पुराचं पाणी थेट शेतातही शिरलेलं आहे. त्यामुळे नुकतीच रोवणी झालेली 50 हेक्टर धान शेती देखील पाण्याखाली बुडाली आहे. या अस्मानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झालाय. प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकरी करतायत. विदर्भानंतर मराठवाड्यात जाऊया. मराठवाड्याला अजूनही काही भागांमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा आहे, मात्र काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः हिंगोली जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. दरम्यान संपूर्ण मराठवाड्यात अजूनही म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. हिंगोली जिल्ह्याला हवामान विभागानं पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय. जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं हिंगोली जिल्ह्याला रेड अलर्ट घोषित केल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झालाय. दरम्यान सर्व यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केलंय. दरम्यान नांदेड शहरात सततच्या पावसामुळे एक धक्कादायक घटना घडली. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर अचानक जमीन खचली आणि एक कार खड्ड्यात कोसळली. कार चालवत असलेले प्राध्यापक चंद्रशेखर येंडगे यांनी प्रसंगावधान राखत अगदी चालत्या गाडीतूनच बाहेर उडी मारली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.